असं एक गाव जिथे स्वतः दत्त महाराजांनी आपल्या भक्ताला पादुकांचा प्रसाद दिला आणि त्या गावाचा इतिहासच बदलला। तुम्हाला हे गाव माहीत आहे का? चला तर मग बघूया हे गाव नेमके कोणते आणि या गावाचा इतिहास कसा बदलला। 19व्या शतकाच्या सुरुवातीस निगवे खालसा गावामध्ये कुंभार गल्लीमध्ये कुलकर्णी घराण्यात एक मोठे दत्तभक्त होते। ते दर दिवशी नित्य पठण व दत्त महाराजांची पूजा करत असत। दत्तप्रभूंवर नितांत श्रद्धा त्यांची होती। ते दर पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला एकटे पायवारी करत असत। कालांतराने त्यांचे वय वाढत गेले। एवढ्या लांबचा प्रवास त्यांना झेपेनासा झाला। त्यामुळे नरसोबाच्या वाडीला जाण्यास त्यांना वयोमानानुसार शक्य नव्हते। एकदा त्यांची पहिली पौर्णिमा चुकली। अस्वस्थ मनाने सतत महाराजांच्या चुकलेल्या दिंडीचा विचार करत दिवसभर ते मनाला खंत वाटून घेऊन दिवसभर त्याच विचारात घरात बसून राहिले। रात्री झोपी जाताना सुद्धा त्यांच्या मनात सतत चुकलेल्या दिंडीचाच विचार होता। त्यानंतर त्या रात्री स्वतः दत्त महाराजांनी त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना दृष्टांत दिला व सांगितले, तुला आता नरसोबाच्या वाडीला येण्याची गरज नाही। तुझ्या घरातच माझे अस्तित्व आहे। तू तुझ्या परसदारी असणाऱ्या मातीच्या ढिगामध्ये तुला माझ्या स्वयंभू पादुका सापडतील। यानंतर महाराजांनी दिलेल्या दृष्टांतानुसार घराच्या परसदारी खोदकाम करण्यात आले आणि तेथे त्यांना स्वयंभू पादुका सापडल्या। सगळ्यांना अत्यंत आनंद झाला। आता त्याच पादुकांची प्राणप्रतिष्ठा करून येथे छोटेसे मंदिर भक्तांनी उभे केले आहे। सद्यस्थितीला सर्व भक्तांनी दत्त महाराजांची पंचधातूची मूर्तीची स्थापना येथे केली आहे। त्यानंतर ते आजपर्यंत दत्त महाराज सर्व दत्त भक्तांच्या पाठीशी संकटकाळी उभा राहण्याची प्रचिती आजही अनेक भक्तांना येते। दर पौर्णिमेला दत्त महाराजांचा अभिषेक व पूजा येथे केली जाते। पौर्णिमा प्रसादही भक्तांना दिला जातो। त्याचप्रमाणे दत्त जयंती दिवशी 8 ते 10 हजार भक्तांच्या साक्षीने दत्त जयंती येथे पार पडते। सर्व दत्त भक्तांनी या परमपवित्र मंदिरास अवश्य भेट देऊन प्रासादिक अनुभूती घ्यावी। श्री गुरु शरणम। या मंदिराचा पत्ता श्री दत्त मंदिर, कुंभार गल्ली, निगवे खालसा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। धन्यवाद।